नमस्कार. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत सिंगल यूज प्लॅस्टिक विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात सिंगल यूज प्लॅस्टिक बंदीची कडक कारवाई सुरू असून कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील तावडे हॉटेल परिसरात आज अवतार ट्रेडर्स, सद्गुरू ट्रेडर्स व सचिन ट्रेडर्स या प्लॅस्टिक विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करत अंदाजे एकूण 10,000 किलो प्लॅस्टिक जप्त करून 20,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासक के. मंजू लक्ष्मी यांच्या सूचनेनुसार विविध पथकामार्फत कारवाई सुरू करत असून कारवाईसाठी 4 पथक स्थापन केले आहेत. आज एका पथकाने तावडे हॉटेल परिसरात 3 व्यापाऱ्यांवर कारवाई केली. त्यात अवतार ट्रेडर्सचे श्यामभाई सुखवानी यांना 10,000 रुपये तर सद्गुरू ट्रेडर्सचे पवन नरसिंघानी आणि सचिन ट्रेडर्स यांच्यावर प्रत्येकी 5,000 रुपयाची कारवाई केली. ही कारवाई होताच गांधीनगरमधील अनेक प्लॅस्टिक विक्रेते आपला व्यवसाय बंद करून पसार झाले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी गांधीनगर व्यापाऱ्यांच्या जनजागृती करत सिंगल यूज प्लॅस्टिक न वापरण्याचे आवाहन केले. या कारवाईत सहाय्यक आयुक्त कृष्णात पाटील, आरोग्य निरीक्षक माधवी मसूरकर, नंदकुमार पाटील, करण लाटवडे, सुशांत कवडे, सुशांत कांबळे व मुकादम आणि कर्मचारी उपस्थित होते. सर्व प्रकारच्या सिंगल यूज प्लॅस्टिकवर 100% बंदीचे आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगानं कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक महोदया, अतिरिक्त आयुक्त यांनी संपूर्ण कोल्हापूर शहरात 100% प्लॅस्टिक बंदी राबवण्याचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या 1 महिन्यापासून याची कारवाई चालू आहे. आतापर्यंत साधारण 8,000 ते 9,000 किलो प्लॅस्टिक जप्त केले. साधारण 9,000च्या आसपास दंड. अशाच रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.